श्री स्वामी समर्थ। मानवी जीवनामध्ये मंत्राला अतिशय महत्त्व आहे, पण प्रत्येक मंत्र हे वेगवेगळे असतात। कोणता मंत्र कशासाठी जपावा, आपल्यासमोर कोणती समस्या आहे ते बघून मंत्र जपावा। म्हणजेच आपल्यासमोर कोणते संकट आहे, कोणत्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडत नाही आहे, त्यासाठी प्रत्येक मंत्र हा वेगवेगळा मंत्र आयोजित केलेला आहे। तो मंत्र कोणते तर बघा, गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र, तसेच कुबेर मंत्र हे मंत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत। म्हणजे जर का तुम्हाला पैशाच्या समस्या असतील तर या मंत्राचा तुम्ही जप करावा। त्यानंतर सरस्वती गायत्री मंत्र, गणेश गायत्री मंत्र, सूर्य गायत्री मंत्र, शारदा मंत्र हे मंत्र स्मरणशक्ती, अभ्यास, बुद्धी सामर्थ्य, आत्मविश्वास वाढीसाठी असतात। म्हणजेच जर का तुमचा आत्मविश्वास कमजोर झाला असेल, तुम्हाला मनशांती लाभत नसेल, तुमच्या मनामध्ये काहीतरी अढी असेल, तर दूर होण्यास तुम्हाला हे मंत्र मदत करतील। त्यानंतर दत्त गायत्री मंत्र, परब्रह्माचा मंत्र, आदिदैविक मंत्र, आदिभौतिक मंत्र, आध्यात्मिक मंत्र हे प्रगतीसाठी म्हटले आहे। म्हणजे जर का तुम्हाला देवाच्या मार्गामध्ये समोर जायचं असेल, जर का तुम्हाला संन्यासी मार्गामध्ये समोर द्यायचं असेल, आध्यात्मिक प्रगती तुम्हाला तुमची करायची असेल, तर या मंत्राचा तुम्ही उपयोग करावा। त्यानंतर शाबरी मंत्र, नवनाथांचा मंत्र सिद्धी प्राप्तीसाठी असतो। स्वसंरक्षणासाठी सुद्धा या मंत्रांचा वापर केला जातो। म्हणजे आपल्याला जर का कोणापासून भीती वाटत असेल, स्वसंरक्षण तुम्हाला करायचं असेल, तर या मंत्राचा उपयोग करावा। तसेच मधुमती मंत्र हा स्थावर जंगम प्रॉपर्टीसाठी म्हटला जातो। म्हणजे जर का आपल्या एखाद्या प्रॉपर्टी संबंधी कोर्ट कचेरीमध्ये किंवा अजून कुठे वाद चालू असेल आणि तो आपल्या बाजूने योग्य असेल, तरच या मंत्राचा जप करावा। म्हणजे निवाडा हा आपल्या बाजूने लागतो। तसेच देवीचे काही 5 मंत्र आहेत जे आपल्यातील सामर्थ्य वाढवतात। ते म्हणजे गौरी मंत्र हा विवाहासाठी वापरला जातो। म्हणजे ज्या लोकांचे विवाह लवकर होत नाही, विवाहामध्ये नेहमी अडचणी येतात, त्यांनी गौरी मंत्राचा जप करावा। अनुरूप वरासाठी हा मंत्र आयोजित केलेला आहे। अनुरूप वरासाठी हा मंत्र म्हटला जातो। संजीवनी, अमृत संजीवनी, महामृत्युंजय, सुदर्शन गायत्री हे संकटहरण आणि सामर्थ्य विजयप्राप्तीसाठी म्हणायचे आहे। म्हणजे जर का तुम्हाला एखाद्या मोठ्या कार्यासाठी जायचे असेल, ज्यामध्ये तुम्हाला विजय मिळवायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला जिंकायचं आहे, तेव्हा हे मंत्र म्हटलं जातात। अन्नपूर्णा मंत्र हे अन्नशुद्धीसाठी व अन्नदोष निवारण्यासाठी म्हटले जातात। म्हणजेच जर का आपल्या अन्नामध्ये काही दोष असेल किंवा आपण जे अन्न आणतो ते अन्न सगळ्या मंडळींना सुखकारक व्हावे, ज्यातून सगळ्यांचे पोट भरावे असे आपणास वाटत असल्यास अन्नपूर्णा मंत्र म्हणावा। मानवी जीवनाला अशा प्रकारे मानवी जीवनामध्ये मंत्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। मंत्र तर अनेक आहे, पण कोणता मंत्र कशासाठी जपावा हे जर आपल्याला ठाऊक नसले तर त्याचा अर्थ काय। म्हणून हे मंत्र तुम्हाला ज्याही काही समस्या असतील त्या समस्या शोधून त्यातील जो मंत्र आहे तो मंत्र म्हणून देवाला प्रसन्न करून घ्यावे आणि आपले आयुष्य सुखकारक आणि समाधानकारक बनवावे। अशाच नवीन माहिती आणि भक्तिविषयक व्हिडिओ मी आपल्या चॅनलमध्ये टाकत असते। ते तुम्हाला आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।